पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रत्येक ठिकाणी केंद्राशी लढताना दिसतात. राजकीय पातळीवर, वैयक्तिक पातळीवर आणि न्यायालयीन लढाईत त्यांनी आजपर्यंत केंद्राशी थेट 2 हात केलेत. अनेकदा त्या प्रचंड चिडलेल्या देखील सगळ्यांनी पाहिल्यात. यापूर्वी ममता बॅनर्जींच्या राजकीय सल्लागार कंपनीवर ईडीने छापेमारी केली होती. तेव्हा ममता बॅनर्जी त्या ठिकाणी तातडीने पोहोचल्या आणि तिथून त्यांनी एक हिरवी फाईल आपल्यासोबत नेली. 2च दिवसांपूर्वी SIR प्रकरणावरून त्यांच्यात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर त्या तिथून बाहेर पडल्या. पण आज एक अशी घटना घडली ज्यात ममता बॅनर्जी थेट काळा कोट घालून सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडण्यासाठी उभ्या राहिल्या. ममता यांचं हे रूप पाहून संपूर्ण देशभरात त्यांच्याविषयी चर्चा सुरू आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? सर्वोच्च न्यायालयात उभं राहून ममतांनी काय युक्तिवाद केला, त्यावर न्यायालय काय म्हणालं, हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. ममता बॅनर्जी या वकील आहेत. त्यांनी वकील म्हणून शेवटची न्यायालयात हजेरी 10 फेब्रुवारी 1994 रोजी लावली होती. त्या पश्चिम बंगालमधील जिल्हा न्यायालयात सुनावणी दरम्यान त्यांनी विजय देखील मिळवला होता. त्यात त्यांनी 33 आरोपींना जामीन मिळवून दिला होता. त्यांनी कोलकाता विद्यापीठाच्या जोगेशचंद्र चौधरी लॉ कॉलेजमधून LLB कायद्याची पदवी घेतली आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्या वकील म्हणून काम देखील करत होत्या. गेल्या महिन्यात 19 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयानं अनेक निर्देश जारी केले होते, ज्यात असं म्हटलं होतं की राज्यातील SIR प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी आणि त्यामुळे कोणालाही गैरसोय होऊ नये. न्यायालयानं निवडणूक आयोगाला ग्रामपंचायत इमारती आणि ब्लॉक कार्यालयांमध्ये विसंगतीच्या यादीत समाविष्ट असलेल्यांची नावं प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले होते, जिथे कागदपत्र आणि आक्षेप देखील सादर केले जातील. 2002च्या मतदार यादीशी जोडलेल्या वंशावळीतील मोठी विसंगती आहे, त्यामुळे राज्यातील 1.25 कोटी मतदार यादीतून मतदार बाद होतील अशी शंका बॅनर्जी यांना वाटतेय. बुधवारी सुप्रीम कोर्टात पश्चिम बंगालमधील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात SIR खटल्याची सुनावणी झाली. ही सुनावणी अनेक अर्थांनी महत्वाची ठरली. या खटल्यावरून राजकीय वाद आहेत, तशातच सर्वांच्या नजरा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आहेत. ममता बॅनर्जी यांची एक आगळी वेगळी प्रतिमा आहे. त्या मतदार यादीसाठी सुरू असलेल्या SIR प्रक्रियेविरुद्ध आवाज उठवतात. त्यांनी यापूर्वी बिहारमध्ये SIR प्रक्रियेला विरोध केला होता आणि आता जेव्हा त्यांच्याच राज्यात ही सुधारणा प्रक्रिया सुरू झाली तेव्हा त्या विरोधात ममता यांनी रोखठोक भूमिका घेतली. ममता आणि त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस यांनी SIR बाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या खटल्यामध्ये ममता दिदी थेट वकिलांच्या भूमिकेत दिसल्या. त्यांनी सरन्यायाधीशांकडे 5 मिनिटे बोलण्यासाठी वेळ मागितला. त्यानुसार सरन्यायाधीशांनी त्यांना खंडपीठासमोर बोलण्यासाठी 15 मिनिटे दिली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार युक्तिवाद केला. त्या म्हणाल्या, बंद दाराआड न्याय रडतोय. समस्या अशी आहे की शेवटी आपल्याला कुठेही न्यायच मिळत नाही. मी निवडणूक आयोगाला 6 वेळा पत्र लिहिलं, पण तरीही त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. निवडणूक आयोगानं 58 मतदारांना वगळलंय. त्यांच्याकडे फॉर्म 6 ने देखील अपील करण्याची संधी नाहीये. ते फक्त बंगालला लक्ष करतायत. फक्त बंगालसाठी त्यांनी सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केलेत. फक्त बंगालसाठी, बंगालच्या लोकांना चिथवण्यासाठी हे सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केलेत. माझे निवेदन हे आहे की तार्किक विसंगतीचा खटला हटवू नये आणि सूक्ष्म निरीक्षकांनीच तो स्पष्ट करू नये, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. यावेळी खंडपीठ म्हणून भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची, विपुल पंचोली हे होते. त्यांचा हा युक्तिवाद ऐकून खंडपीठानं बॅनर्जी यांची याचिका खरी असल्याचं मान्य केलं आणि प्रत्येक मुद्द्यावर तोडगा निघण्याबाबत खात्री दिली. बॅनर्जी यांच्या याचिकेवर न्यायालयानं निवडणूक आयोगाला नोटीसही बजावली. पुढील सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली आहे. बाकी ममता बॅनर्जीच्या आजच्या रोलबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.